काय करू देवा, मला खूप शाळा शिकायची पण मम्मी पप्पा नाहीये, मग काय करू मी? अरे बा, इथं बसलीस तू? बाबा ते आई बाबा ऍक्सिडेंट झाला आई बाबांचा. हो बा, काका जीव नाही लावत तुला, सांभाळत नाहीत? नाही, ते मला म्हणतात की शाळेत जाऊ नको, शाळा शिकू नको, कामाला पाठवता सारखे बाहेर. कामाला लावतो तुला? काय रे परमेश्वरा, माझ्या नातीवर काय काय प्रसंग आणून ठेवला शिव. शाळेत नाही पाठवत तुला, नाही. कामाला लावते. हो. काय म्हणावं या माणसाला, सख्या भावाची पोरगी तिचे एवढे हाल चालवलेत. जेवली का, काही खाल्लं का बाळा तू? नाही. खायला पण देत नाहीत ना? नाही. काय करावं परमेश्वरा, काय काय म्हणून हा प्रसंग आणून ठेवला असेल माझ्या लेकरावर. बरं झाले बाबा आले तुम्ही. हा ना राव, बघा ना, मला वाटलं होतं त्या पोरीचे आई वडील गेले आहोत, तिचा चुलता चुलती जीव लावतील, सांभाळतील लेकराला. मला म्हणले होते आम्ही सांभाळतो, नका काळजी करू. हो सांभाळत नाही, खूप तिला त्रास देते ते. काय ते चुलता सोन्यासारख्या लेकराचे हाल चालले माझ्या. ते चुलता दारू पिऊन काय तिला ते मध्ये काय पाहुणे वगैरे आणत होता. या लेकराला हा, तिचा चुलता दारू पितोय, बेताळ आहे. शिकायचो वय या लेकराचं, आणि या वयात ते माणूस लय नीच हलकट दिसतोय राव. पैशासाठी विकर मग तो हिला. उद्या काय नाही गण तो. बरं झालं तुम्ही आले. एक काम कर, चल, दोन मामा आहेत तुला, सांभाळतील, शिकवतील. इथं नाही राहायचं आता. घेऊन जा. तो भेटला ना नालायक म्हणून, त्याला सांगा तिचा हात जाळता आणि त्याला घेऊन गेला. चालेल, सांगतो मी बाबा. नाही राहायची इथं, चल बा. जा बाळा आजोबा सोबत. कशाला राहायचं रे असले नालायक माणसापाशी. चल मस्त राहायचं, हसून खेळून. इथं आहे तू यशनाची माणसं, लेकरं आहे त्यांच्या तरच मामी तुझी. अगो बया, भेटायला गेले पुरीलाच घेऊन आले. डोंगर ढासाळा डोक्यावर. डोंगर ढासाळा म्हणजे बघा आता. आणि किती दिवस राहणार आहे? कायमची आणली इथं. काय आमची? मग काय तुम्हाला काय जिबीला हाडफीड आहे का नाही? काय आमची आणली म्हणजे इथं तुम्हाला तुकडे घालायचं आमचं मुश्किल आहे. हिला बी घेऊन आला तर डोक्यावर बसाय आमच्या. अरे तुला आणताना तुझ्या बापाने काय दिलं, तुला आणली सांभाळली नाही तर. मग काय उपकार केला काय माझ्यावर? माझी लेक आहे का ही? माझ्या पुरीची पोरगी, माझी जबाबदारी म्हणून. हा, मग जबाबदारी ना तिकडच राहायचं, तिला घेऊन का? तिच्याच घरी राहायचं ना. मग तुला एकाच भाषेत सांगतो, ही माझी नात आहे, तिचा चुलता चुलती सांभाळत नाही म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारली आणि इथं घेऊन आलो, आणि ती इथंच राहणार. तुम्हीच राहायचं नाही इथं. त्याला घेतला काय आम्ही? का हा? इथं कोणाच्या? माझ्या जागेत राहता तुम्ही, माझ्या घरात राहतात, माझ्या जीव जगलात काही दिवस. लहानाचं मोठं मी केलंय, तुला जरा अहो, लाज पण शरम. तुम्हाला सांभाळायचं, तिला सांभाळायचं कसं शक्य आहे? पण ह्यांनी उपकारच केले तुमच्या, तुम्हाला सांभाळून. लाज वाटत नाही तुला? लाज नाही वाटत? सख्या बहिणीची पोरगी तुझ्या. आम्ही सख्या बहिणीची पोरगी म्हणून हेच आणून ठेवायची का कायमची? अरे आम्हाला हाय तर करायला लेकरा बाळा काय अहो, हाय का नाही? आमचेच लेकरं अरे सांभाळा. आई बाप मेले तिचे, तिचा चुलता विकीन तिला. मग विकू द्या ना, आम्हाला काय पडलंय त्याच्या वाचून? अरे स्त्रीच्या जातीला कलंक आहेस तू, कलंक. एक काम करायचं, लाज वाटली पाहिजे. कुठतरी हॉस्टेलला वगैरे टाकाय. अजिबात नाही टाकणार. तिचा बाप मेलाय, आजा नाही मेला, तिची आई मेली असली तर मी आता इथून पुढं सगळं मी स्वीकारलंय. तिचं राहणं खाणं पिणं, तिची शाळा आणि सगळं मीच करणार. तुम्हाला आम्ही दिसलो का हो? हं? का त्याच्याकडे नाही जात येत कधीतरी? हं? पहिल्यापासून मीच सांभाळतोय ना तुम्हाला. उपकार करतो माझ्यावर. हे बघा आपा, आवाज मला चढवता येतो. काय करशील? त्याच्याकडे नेऊन सोडा तिला. काढा हो या ह्यांना घराच्या बाहेर, नका ठेवू इथं. उगा माझ्या डोक्याला टेन्शन अजून. मामी मला इथं राहून दे ना, माझ्या तिकडं मला सगळं काम करेन मी तुझं, ते सांगेन तू ते. ऐकले करू सांगते, चुलता चुलतीला त्रास देते तिला. सांग तू तिला, सांग. ए बाई, मलाच माफ कर आणि सोड इथलं घर. बघ तुला कुठं भेटलं दुसरं घर तर जा, तुझा बारका मामा आहे तिकडं. तो आहे ना दुसरा तोंडगा तुमचा, त्याच्याकडे नेऊन सोडा. आम्ही ठेका नाही घेत त्याला. आणि इथं माझीच पोरं मला सांभाळायचा वैताग आलाय, तर तुला अजून आणून 2 भाकरीचा तुटावडा. 2 पोर ऐवजी ना 2 पुरी झाल्या असत्या ना, आणि एक पोरग तरी परमेश्वरा बरं झाला.
ही असली पाहिजे माझ्या पोटी लाज वाटली पाहिजे. नको टेन्शन घेऊ बाळ, मामा अजून एक आहे तुला, जाऊ आपण, तो चांगला आहे. जा. लय चांगलं आहे. आणि आम्ही काय आयुष्यभर नट लावली तुम्हाला, कळतंय ना. लागली सांगायला. निघा. काय हो हे, एक तर म्हातारच बळच सांभाळत होते मी, तर पोरीला घेऊन आले. त्या म्हाताऱ्या सांभाळायचं काही नाही. पोरीला कसं सांभाळणार आहेत आपण? हा, किती अवघड आहे तिला आयुष्यभर सांभाळणं. आणि तिचं लग्न, परत तिचं शिक्षण हे कोण करणार? तर आपल्याच लेकरांना नको नको होतंय शिकवायला, म्हणून सरकारी शाळेत शिकवायला घातलंय त्यांना. हे अवघड आहे. मला माहिती मी कशी ऍडजस्टमेंट करतोय पैशांची. तुमच्या बापाचं खरंच काही खरं नाही. आणि बघा कुठं जाते म्हातारा, सारखा. नितीन, मामा तुम्ही? मामी मामी कशीस तू? मी मस्त, तू? बरी आहे. आणि इकडं कुठे चालले होते, म्हणजे अरे कुठे नाही, गावाला? तुझ्याकडे आलो काय झालं, लेकराला भेटायला गेलो ना तिकडे, पण तो थोडीशी अडचणी वाढल्या ना ग. तिचे काकान काकीन चुलता चुलते सांभाळत नाही तिला. म्हणलं कामाला पाठवते, शाळेला नाही पाठवत. आणि कोणी ते शेजारी म्हणला ते पुरीला लग्न करून द्यायचे. अरे लग्न विकून टाकील, ते पेतड आहे ना चुलता. आलो ना घेऊन, म्हणलं दोन दोन मामा आहे मी, मग इथं थोडस लागेल रँकेल लेकराचं शिक्षण होईल, मग लग्नाला अजून लय कालावधी. हा पण आता 4 दिवसच राहतील ना आपल्यात, उन्हाळी सुट्टी इथे वगैरे. इथे ठेवायचं ना बा, शिकवायला. मग आता शाळा नको शिकवायला तिला, आपलं लेकरू म्हणलं मग लहानाचं मोठं करायचं, शिकवायचं, नोकरी लावायचं, तिचा आधार वाढल. मामा तुम्हाला काही कळतं का नाही? एवढी लोकांची तरणी ताटी लोक आपल्यात लेख त्यांच्या, आपल्यात काय झालं अरे ते. लोकाची नाही, तुझ्या सख्या नंदाची पोरगी आहे ती. अहो, तरी बी जे आपलं ते आपलं असतं, त्यांचं ते त्यांचं असणार. काय झालं तर आपल्यावर अरे येणार. सरळ सांग ना, तुला सांभाळायचं नाही म्हणून कशाला आडव्यात गोष्टी. हे बघा, मी तुमच्या पाया पडते, माझ्याच्यानं काही हिला सांभाळणं होत नाही. तुमचं तुम्ही जावा तुम्ही. अरे थांब, हा एवढी एवढी इतकी तू अशी निघशील मला वाटलं नव्हतं. मला बोलायचंच नाही. अरे मी तुझा 4 दिवस बाप- थांबू शकते, मी तुमच्या तुझा पाया बाप पडू का? पाया पडत होता, तुझी बी तिचा अवस्था, तुला आई नाही, सांभाळायला जड झाली, माझ्या पाया पडला, घेऊन जा पोरगी. पण आता मला माझा नवरा आहे सांभाळायला, तुम्ही जावा बरं. मामी, मा- तुम्हीच काय माझे. काय नाही, तुम्हीच तर आहेत बी. काम काय नाही करेल. निघायचं बघ. तुझं काम करेल एवढी मी थोडंफार, ऐक प्लीज मदत हो कर. मामी प्लीज. ते इंग्लिश नको मारून निघायचं बघ. उगा मामा मी चांगलं बोलते तोवर बोलते, तुम्ही जावा. चल. जावा बाई. अरे उगाच ही माझं- माणसं मला नाही तर जनावर येतं, यांना काय आपली किंमत कळायची. चल बा. मला वाटलं होतं दोन दोन पोरं आहेत, टेन्शन राहत. त्यांना एक भाषा कामच शिकवायला करायचं. एवढं जड असेल, मला नव्हतं वाटलं बघ. अण्णा कुठं? ही कधी आली? अरे आता हा? काय सांगू. बरे ना बाळा, काय खाल्लं का? कधी आली ही? अरे तिला भेटायला गेलतो, हा. तिथं गेल्यावर समजलं ह्या लेकराकडून काम करून घेते, तिला शाळा नाही, शाळा शिकू द्यायना. पण तो 1,000चा माणूस तर म्हणला या पोरीला स्थळ आणलंय तिच्या कोणी? चुलत्यानं, तिच्या चुलत्यानं. त्याला काय अक्कल बी केला का नाही? कसा ठेवील रे मी तिथं, इकडे घेऊन आलो. नाही, बरं झालं. तू टेन्शन नको घेऊ, इथं काय तुला काम बिम नाही करायचं, मग घरी जायचं ना, इकडे कशाला अरे आली? तुझ्या बायकोने हाकललं, तुझा तो भाऊ नालायक, मला अजिबात जमणार नाही. काय म्हणला त्यो? तिकडं कुठं बी नेऊन घाला, हॉस्टेलला घाला, बोर्डिंगला घाला, मला अनाथ आश्रमात घाला, इथं कशाला आणि बहिणीचा हिस्सा घेताना चाललं का त्याला? हा, नाही तिला हिस्सा द्यायचा नाही, तिला हे करायचं नाही. मग आता बहिणीची पोरगी आली दारात, तिला जपता येत नाही का त्याला? म्हणलं तुझी अण्णा. बायको तरी समंजस आहे, पण माय बायको काय म्हणली? हाकललं म्हणली मला नाही शक्य, म्हणली मी तिला सांभाळणार शक्य नाही? हा. हा? आणि तिचा बाप पाया पडत होता, तुम्ही दिला ना आसरा तवा. मग हा, बोलायचं ना तिला जरा काही ना काही. म्हणलं ना, अरे तुझी बी हीच अवस्था होती, स्वीकारलं ना मी तुला. अण्णा, माझा भाऊ काय बोलू नाही, बायको काय बोलू दे, मी आहे ना तुमचा इथं. माय लेकीला मी काय होऊन देणार आहे काय? बाई टेन्शन घ्यायचं नाही, तो मामा जोपर्यंत जिवंत आहे ना, तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. आणि नीट घरात राहायचं, चांगला अभ्यास करायला मोठं व्हायचं, शिकून आणि तुम्ही पण मायाभर राहायचं. आता पलीकडे जायचंच नाही. काय काय खाल्लं का तुम्ही? कशाचं काय खाल्लं, कोणाच्या कशाला पाया पडता? अहो, मला फोन लावायचा. ती लेकरू पैसे रे तुझ्यासाठी, बघ काय ते. मला काय काय खायचं बाबा तुला? तो घरी चला, तिने नाही केलं ना, आपण मिसळ पाव आणू, भजी पाव आणू. हिच्या आईला हिच्या माझ्या बापाला बोलते, मी तुला काय बोलली ती? ठेवणार नाही म्हणजे का घरात ती? हा, या बरं तुम्ही. हिच्या आईला लावला फोन, तिच्या पुढे येते. चल या. बा. हो, हो. चल. आपलं घर असताना राव बाबा तुम्ही जाता, तुम्ही बांधले कष्टाने. तू हा? तू पूजा? असल्यावर काय करणार बा? हे पूजा, काय कानात काय खेळ ठोकला का तुझ्या? काय? आरती आण, तुझी आरती करते काय?
हे कशाला आले परत? बघ अय, काय बोलली तू? त्याचं घर आहे, तो येईन नाही तर काय बी करन. कशाला आल्यात परत? बस का तुझ्या अण्णा काय म्हणले तुम्ही तिला? अरे मी म्हणलं इथं राहू दे आम्हाला, हे काम करू लागेल, तिला आपल्याला शाळा शिकवायची, मोठी करायची. अजिबात जमणार नाही म्हणले. तुम्हाला सांभाळता सांभाळता आमच्या नाकात दम आलाय. का तुला सांभाळताना आमच्या नाकात नाही दम आला का? मी नाही तशी म्हणले. हा? असं कोण म्हणलं असं दुसरं? मी फक्त म्हणलं आता हो. पोरगी मोठी खोटं झाली. बोलायचं ना, मी आताच सांगतोय. मोठी पोरगी झाली मग काय झालं? काय झालं तुझं? काय म्हणणं आहे नेमकं? अहो, आता पोरगी मोठी झाली, आपल्या इकडे शाळेत घातलं, हे काय 12 भानगडी झालं तर परत आपल्यावर येईल म्हणून मी असं आपलं असं अरे पण ही लेक काय दुसऱ्याची आहे का? ही दुसऱ्याची आहे का? सांग ना तू. हा, अरे तुझा बाप पाया पडत होता ना देताना. हा, नको नको म्हणत होता, पण बापामुळे तुला केली मी. तो सांभाळलं ना मी तुला. जाणीव असावं मला लय फूक माणसाला. आहे तुमच्या इकडल्यांचं, माझं काहीच नाही. अरे इकडल्याचा नाही बाई, माझ्या सख्या बहिणीची पोरगी आहे ती. हा, उद्या आपल्याला लेकरू झाल्यावर आणि उद्या आपल्याला काय झालं त्याला नाही सांभाळणार का कोण? मग आपल्या जीवाला कसं वाटेल? हा, अरे सगळं आपलं आपलं नसतंय बाबा, लोकांना पण आपलं म्हणावं लागत आहे. त्या प्रसंगातून तू गेली, तुझी तरी फक्त आई वारली, ह्या लेकराला आई बी नाही बाप बी नाही, जरा समजून घे. त्या आईला काय वाटत असेल? हा, माझ्या पुरुष दारात एक पोरगी आली आणि तिला ती सांभाळता व्हाय ना. अरे तुला धुणं धुवं लागेल, मदत करू लागेल. ते काय आयतं बसून खाणार आहे का? अण्णा सांगा बरं. काय करायचं तुला तुझं? बर बीर नको करू, तिला माफी माग. माझं चुकलं. मला काही कळलं, मला वाटलं आपल्या दारात मोठं लेकरू, आहे ना, कसं 10-5 लोकं, रुपये. 4 लोक बोलणार आहे. 4 लोकांचं काय करते तर स्वतःच बघा ना. भेंडी मी बी कामाला जातो, जा. 5 रुपये आले तर अण्णा. मदत करायला ना. काय समजून सांगता येला? माझं चहा ठेव, चुकलं माझं. चहा ठेव पाहिला. तुला काय सरबत ना? ही काय जेवली नाही सकाळपासून. चल जेवायला घाल हा? लेकराला. हा? नीट चल. जा बाळा, सावकाश जा. हा? आणि त्याच्याकडे चला बरं जरा. त्याच्या आईला बी लावतो फोन मी. या इकडं. जरा सबरीने घे. सबरीन नाही अण्णा. ह्या बघा, बहिणीच्या वाट्याला कसा म्हणला नाही द्यायची नाही द्यायची, मग बहिणीच्या पुरीला जापता येत नाही त्याला? ए जाड्या, बाया. बाहेर ये तू. दाद्या, ओ वहिनी, बॉम्बलायला काय झालं? बॉम्बलाय मग? अरे माणूस की नावाची गोष्ट आहे ना तुझ्या मनात? काय काय आता तुमचं? काय काय तुमचं? होतं तुम्हाला? आल्या पोरांचं बोलणं झालं की बायकांना सवयच्या मध्ये बोलायची. बैल झालाय बायकोचा, काय सांगू तू आता? माझ्या बायकोला काय म्हणणं का? मग? आम्ही बायकोला नाही काय बोललो तुझ्या अप्सरा आहे काय ती? अप्सराची. समजून हा? सांगा तुमच्या बापाला नीट. हा, अहो ह्यांच्यामुळे तर आलाय तुम्ही इथं. तर कोणी मला- बघितलं का 4 स्थळ नाही म्हणून गेले तुम्हाला? खरंय खरंय, तुझा बाप आहे ना असा नाक घाशी चालता घ्या स्वीकारा लेकराला. मग ते सगळं जाऊ द्या. मला सांगा, साक्षी इथं आली, तिला जपायला काय झालं तुम्हाला? अरे आम्हाला आमचीच पोरं सांभाळणं व्हायना. हा? अरे हाय का तुम्हाला पोरं जपायला? हा, हाय ती पोरं इकडे तिकडे हिंडत येताना नीट जपता येत नाही तुम्हाला? आली असते, राहिली असते 2 दिवस तुझ्यापाशी. अरे काय आमचा सांभाळ म्हणत होते, कसं शक्य आहे आम्हाला? का बहिणीचा हिस्सा घेताना काय वाटलं नाही का तुला? वय रे, 15 एकर जमीन आहे. नाही नाही, तिला 5 एकर जात होती. नाही नाही नाही, मला 7 एकर पाहिजे, मला नको काही. अरे आई वडील वारलेत तिचं, स्वतःची बहीण गेली ना. हा, बहिणीच्या रूपाने तिची पोरगी आले दारात, जपावर तिला. गेलाय का एकदा भेटायला? आपल्या बहिणीचं लेकरू कसं आहे, काय करतंय, कुठं राहतंय, काय खातंय का, उपायचं पण पाहिलं का तू? तिने नाही पण तुला. गेलो होतो मी 10वीच्या वेळेस. हे बघा आधी, मी आता सांगतोय, मोठा भाऊ आहे म्हणून सांगतोय मी. अरे जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत किंमत द्यायला शिकार. मेल्यानंतर ते उठला तरी त्याला बोलता येणार नाही. झालं का? भाषण देऊन झालं का तुमचं? तुम्ही सांभाळता ना, लय झालं. ठीक आहे अण्णा, वाटण्या परत होणार. माझ्या बहिणीची 5 एकर माझ्या वाटेला वेगळी पाहिजे, माझ्या वाटेला फक्त 5 एकर पाहिजे. मला बाकी माहित नाही. हा. लगेच लगेच मग कार्यक्रम बघू कोण करू. कसं काय करतंय. चांगला हा? भारीतला वकील बघू, चला. परत वाटणार. चला, हा. पुढे का ही? खुश आहे. बोला. मी काय म्हणतो, जर अण्णांनी खरंच वाटणे केले तर मग करू द्या की. 2.5 एकर जाईन फक्त. 2.5 एकर काय थोडी वाटते का तुला? थोडीच आहे मग ती. 5 एकर तर राहते ना आपल्याला. अगं 2.5 एकर म्हणजे कितीतरी गुंठे झाले ते. मग आता 100 गुंठे जमीन झाली ती. थोडी आहे का? मग आता काय करायचं? मी काय म्हणतो, या पोरीच्या शिक्षणाला, लग्नाला मिळून काय फार तर फार 1 एकर जातील. किमान 1.5 एकर तरी राहील आपल्याला वरची. अशी म्हणून 6.5 एकर राहते आपल्याकडं. म्हणतो सांभाळू ती पोरगी आपण. तिचं कोण करीन? तुम्ही? अगं खुशे, तू कसं कळत नाही ग? पुढच्याच बोलायला तयार असते तू दरवेळेस. अगं 1.5 एकर थोडी नाहीये ना.
तू त्या गोष्टीचा विचार कर ना, जमिनीचा विचार कर ना. आणि अगं ती पोरगी शाळेत पण इतकी हुशार आहे ना, तिच्या आईच्या पप्पाच्या ह्याच्या वेळेस 10व्याच्या वेळेस तिचे मास्तर भेटले होते. ते सांगत होते अगं प्रत्येक वेळेस शाळेत ती पहिल्या नंबरला येते. ते म्हणत होते पोरगे 100% अधिकारी होणार म्हणून. अगं तू विचार कर, आज जर तिला आपण सांभाळलं, ती चांगली शिकली, उद्या मोठी काहीतरी अधिकारी झाली, कलेक्टर फिलेक्टर झाली, तर आपल्यालाच तिची गरज भासेल, ती आपल्याला सांभाळेल ना नंतर. या गोष्टीचा काय विचार करत नाही. हा तुम्ही म्हणताय ते खरंय. आणि मग मग काय करू आपण? चला बाबांकडे जाऊ. हा, आणि हे बघ, आपल्यालाच एकट्याला तिला सांभाळायचंय का ना? नाही तर दाद्या काही दिवस सांभाळेल, आपण काही दिवस सांभाळेल, किंवा वर्षाच्या वाटण्या करून घेऊ ना आपण. हा 1 वर्ष त्यांनी, 1 वर्ष आपण. चालेल. इकडं राहील कधी तिकडं राहील, खर्चाचं फक्त वर्षाचं करून घेऊ ना. बरं चला. अगं खुशी, तू आता समजून घे आणि त्या पोरीला नीट सांभाळ. आणि शेवटी बघ, माझ्या बहिणीची पोरगी ती. बरं झालं का पोथी पुराण? चालायचंय का? नाही तर परत जायचे सगळं सत्यानाश व्हायचा तुमच्यामुळं. आता मस्त मामा मामी सगळ्यांनी स्वीकारलंय ना, हे की नाही? मग आता काय करायचं? अभ्यास करायचा, अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आणि बारीक सारीक मामीने सांगितलेली कामं करायची. मोठा अधिकारी व्हायचं ना तुला, शिकणार, काहीतरी करून दाखवायचं. आता आपल्याला पप्पा नाही, मम्मी नाही, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, हो की नाही? करशील ना सगळं? हो बाबा, तुम्ही काळजी घेऊ नका, मी सगळं करेन. वा 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 वा, छान. आणि पैसे भागले खर्चायला थोडेफार, सारखा मामाला नाही त्रास द्यायचा, मला सांगायचं. हो बाबा. अण्णा काय चाललंय? लेकराला नातूचं लयच गप्पा चालल्यात बा. लेकराला नाही करमलं की बसतोय माझ्यापाशी. आता टेन्शन घ्यायचं नाही. बायको थोडी चिडती का माहितीये का अण्णा? तुम्हाला माहिती 4 वर्ष झाले लग्नाला, लेकरू नाही, चिडचिड करते. पण ती म्हणजे आता पोटच्या पोरागत जीव लागली हिला. टेन्शन घ्यायचं नाही, तुला जसं शिकायचं तसं शिक, तुला जे पाहिजे ते मागायचं आहे. एवढं पाणी आणलंय बघा, सांडत सावकाश प्या. तुला घ्यायचं का बा? नको. कसं करायचं अण्णा? काय तर तुम्ही, आता मी तरी आज आहे उद्या नाही, मग ह्या लेकराची जबाबदारी बोलू नका अण्णा. माझ्या समोर यार. तुम्ही सांभाळा, आपलंच करा तिला. काय लागतंय मला? आम्हाला शेती नको, वाडी नको. आणि ह्या ही लेकरू बाळ तुला पाहिजे का शेती? तिला तर कशाला पाहिजे? अण्णा बरं का अण्णा, मी काय म्हणतो, हो का, काही बोल नको, आमचं ठरलंय आता तिला शाळेत टाकणार आहे बस. हा तिला शाळेत टाकू, आणि काय होईल खर्च तिचा शाळेचा आम्ही पण करायला तयार आहे. अर्धा अर्धा करू ना आपण. शेवटी काय अण्णा अचानक? अण्णा ताईची लेक, ताई सारखीच आहे, मग ताईच्या जागी तिचे, याची जाणीव झाली आम्हाला. आमचं खरंच चुकलं अण्णा, माफ करा. साक्षी, हे घर तुझंच आहे. 100 कधी कधी इकडे राहा, कधी तिकडे राहा, बाकीचं आपण काय असेल ते वर्षाला बघून घेऊ. काय नाही, वर्षाला आणि- बघायचं काय लागत आहे तिला रे. मुलीच्या जातीला शिक्षणाला पैसे लागतील किती? सरकारने आता सगळं मग- मोफत केलंय. फक्त लक्ष ठेवायचे, अभ्यास करून घ्यायचा. तुम्ही दोघे शिकलेले आहेत, मामीचं ऐकशील. एक मस्त लक्षात राहणार. ठेवा, कधी पण एकत्र कुटुंब सुखी कुटुंब आहे. हो. अरे आपल्या बहिणीची पोरगी म्हणजे आपली पोरगी झाली रे, समजून घ्या. मामाने बाच्यांना कधी पण जीव लावायचा असतो. वहिनी काय चुकलं असेल तर माफ करा, पण हिला लेख म्हणून जीव लावा बघा. मलाच माफ तुला करा. पण सांगतोय जीव लावायचा. हा चालतंय. आता ह्याच्यावर गोडधोड झालं पाहिजे. हा. बरं, मी अजून एक विषय मांडणार होतो. हं. आता आपण तर एक किती दिवस वेगळं राहायचं ना, अरे वा, आपण हे पाडून चांगला एकत्र बंगला घर बांधू. बांधताय. हा. अरे वा, मनातलं बोलला राव हा. अरे या लेकराची निमताना तुम्ही बी एकत्र झाली. आता अरे तुझं तुमची लक्ष्मी कधी एकत्र आली, आम्हाला एकत्र घेऊन आली तू हा? तुमची जबाबदारी आता, ही तुमची बहीण दोघांची. आता ह्या आपल्याला ताईला चांगलं मोठं करायचं. अण्णा बघा, जशी आली तसं कुटुंब एकत्र आले. मग आता बंगला असा बांधतो ना, खर्च मी करणार बंगल्याला सगळा. नाही मी करणार. मी सांगितलं अरे मी करणार. दोघं मी मिळून करणार करा. म्हणलं ना. दोघं पण करा. हा? बरं, ठीक आहे. मला बंगल्यात ठेवताल का जुन्या घरी? मुलगी होते का नाही, मुलगा होते का नाही, मला बाळ होते का नाही, हे बी माहित नाही. 100% होणार. ह्या पुरीच्या पायी लक्ष्मी 100% होणार ना. लक्ष्मीच घरात येणार. चला
पण तुमच्या बंगल्यात मला जागा भेटेल का? अण्णा बांगला तुमच्या नावावर करा मी तुम्हाला हाकलून दिलं तरी तुम्ही म्हणता माझा याल- बांगला आहे. हा पण वारस म्हणून दोघांचे नाव लावायला विसरू नका. आता कशी कॉलर टाईट वाटते बघ. 2 लेख माझ्या बरोबर, शिवाय माझी मुलगी माझ्या बरोबर. मला आता पुरणपोळी खायची मला बाकी माहिती होईल आणि तुमच्या आजची पुरणपोळी मला लय आवडली. करा तिला तर स्वयंपाक काही चला. जमतच नाही. मामा आताच पाडताय म्हणले अजून पुरणपोळ्या असं का? मला हाक लावता लाज वाटली काय? चला चला म्हणलं आता चुकलं, जाऊ द्या चला आता.